प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. परम पवित्रा परमात्म्या तू यावे, तुझ्या कृपेचे दान आम्हा तू द्यावे. संबोधक तू सामर्थ्याचा दाता, हृदयी तू स्वर्गातून ये आता. दिव्य देणगी देवाची तुची रे, ज्योत उजळीसी प्रीतीची अंतरी रे. जीवनाची तू सरिता आम्हाला रे. स्वर्ग पित्याच्या वचना परी घडावे, जिभे समूच्या तू बलवान करावे. परम पवित्रा परमात्म्या तू यावे, तुझ्या कृपेचे दान आम्हा तू द्यावे. परम पवित्रा परमात्म्या तू यावे. पवित्र आत्म्याला ह्या दिवसामध्ये आपण आपल्या जीवनात आमंत्रण देत आहोत. आणि हे आमंत्रण देत असताना पवित्र आत्म्याविरुद्धचं जे पाप आहे त्याविषयी देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याविरुद्ध पाप, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की सगळ्या प्रकारच्या पापांची आणि दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध पाप किंवा दुर्भाषण करतो त्याची क्षमा होणार नाही, आत्ताही नाही आणि येणाऱ्या युगात सुद्धा नाही. एवढं हे अक्षम्य महाभयंकर पाप कोणतं असेल? प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये 3 पापं अशी मानली जात की ज्या पापांना क्षमा नसायची. त्यामध्ये देवनिंदा, खून आणि व्यभिचार ह्या 3 पापांचा समावेश होता. ही पापं घडल्यानंतर माणसाला दगडमार करून ठार केलं जायचं. आणि प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये हीच पवित्र आत्म्याविरुद्ध पापं आहेत असं मानलं जायचं. त्यामुळे स्टीफनला दगडमार करून ठार करण्यात आलं. व्यभिचारी स्त्रीला देखील दगडमार करण्यासाठी येशू समोर सादर करण्यात आलं होतं. एखाद्या बैलाने जरी एखाद्या माणसाला ठार मारलं तर त्याला दगडमार करून ठार केलं जायचं. पवित्र आत्म्याविरुद्धचा पाप ह्याचा दुसरा अर्थ आहे की परमेश्वर माणसाला आतमधून चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देत असतो, परंतु ह्या प्रेरणेला माणूस जेव्हा जाणून बुजून प्रतिसाद देत नाही तेव्हा ते पवित्र आत्म्याविरुद्धचं पाप ठरतं. कारण परमेश्वराची आज्ञा त्या ठिकाणी मोडली जात असते. म्हणून आज्ञाभंग हे पवित्र आत्म्याविरुद्धचं पाप आहे. आज्ञाभंगाच्या पापाची क्षमा होऊ शकत नाही. म्हणूनच आदाम आणि एवा ह्यांना पारादीस बागेच्या बाहेर जावं लागलं. मोशेला पवित्र भूमीमध्ये प्रवेश करता आला नाही. म्हणजे हे सगळं अशासाठी सांगायचं की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा सांगत आहे की जो पवित्र आत्म्याविरुद्ध पाप करतो त्याच्या पापांची क्षमा होऊ शकत नाही. त्याचा तिसरा अर्थ आहे की चांगल्याला वाईट म्हणणं आणि वाईटाला चांगलं म्हणणं हे पवित्र आत्म्याविरुद्धचं पाप आहे. येशू भूते काढत होता
आणि त्यावेळेला शास्त्री पुरुषे सांगतात, भूतांच्या अधिपतीच्या साह्याने हा भूते काढतो. म्हणजे त्याला ठपका कोणता दिलेला आहे? चांगल्या कार्याला वाईट नाव दिलेलं आहे. एखादा मनुष्य दारू पितो, त्याच्या घराची धूळधाण झालेली असते, तरी देखील त्याचा मित्र सांगतो, काही हरकत नाही, थोडी घेतली तरी चालेल. वाईटाला चांगलं म्हणण्याची ही प्रवृत्ती म्हणजे पवित्र आत्म्याविरुद्धचं पाप आहे. अशा पापांची क्षमा का बरे होऊ शकत नाही? कारण त्या ठिकाणी कसल्याही प्रकारे पश्चाताप नाही. जिथे पश्चाताप नाही तिथे पापक्षमा होऊ शकत नाही. म्हणून माणसाने नम्र हृदयाने लवचिकपणे आपल्या पापांची कबुली द्यायची, परमेश्वराकडे क्षमा मागायची. पवित्र आत्म्याविरुद्ध आपल्या हातून पाप घडू नये म्हणून जोपासून राहूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.